श्रावण सोमवारी निमित्त आम्ही आपल्याला न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून देवदर्शन घडवत आहेत। यामध्ये आम्ही आपल्याला भुसावळ शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरती कंडारी गाव या ठिकाणी आहे। या गावामध्ये तीर्थक्षेत्र म्हणून कपिलेश्वर मंदिर ओळखले जात असते। या ठिकाणी मकर संक्रांती दिवशी फार मोठ्या प्रमाणात यात्राही भरत असते। तसेच श्रावण सोमवार दिवशी भक्तगणांची अलोट गर्दी या ठिकाणी दिसून येत असते। संत महात्मा तपस्वी यांची जन्मभूमी तसेच दंडकारण्य असणारी अशी ही महाराष्ट्राची भूमी त्यात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील असलेल्या कंडारी गावी कपिलेश्वर महादेव मंदिर तीर्थक्षेत्राची फार प्राचीन अशी आख्यायिका आहे। सूर्यकन्या तापी नदी काठावर वसलेले महादेवाचे हे मंदिर सुमारे 5000 वर्षापूर्वीचे पुरातन जागृत व स्वयंभू असे तीर्थस्थान आहे। श्री कर्दम ऋषी व देवहूती यांना 9 कन्या व 10वा पुत्र श्री कपिल मुनी असे त्यांना 10 अपत्य होती। कर्दम ऋषींनी त्यांच्या 9 कन्या ब्रह्मदेवाच्या 9 मुलांना दिल्या व 10वा पुत्र कपिल मुनींना पत्नी देवहूतीच्या स्वाधीन करून कर्दमांनी संन्यास घेतला। त्यानंतर श्री कपिल मुनींनी कंडारी या ठिकाणी राहून त्यांच्या आईला उपदेश दिला। आधी या गावाचे नाव कर्दनी होते। कर्दनीचा अपभ्रंश होऊन या गावाला कंडारी हे नाव देण्यात आले आणि आज रोजी कपिलेश्वर मंदिराच्या छत्रछायेखाली 15,000 नागरिक हे वास्तव्य करीत आहेत। तसेच या गावचे नाव अगोदर कर्दम नगरी असे कालांतराने कर्दनी प्रचलित झाले। त्यानंतर कर्दनीचा अपभ्रंश होऊन आज भुसावळ तालुक्याच्या नकाशात कंडारी म्हणून हे गाव ओळखले जाते। मंदिराच्या उत्तरेला सूर्यकन्या तापी महाराणी माता ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते। येथे एक आश्चर्य पाहायला मिळते की तापी नदीच्या उगमापासून ते शेवटपर्यंत कुठेही नदीपात्रात आडवी प्रवाहित होणारी धार नाही। कपिलेश्वर मंदिराच्या समोर तापी नदी ही वाहत आहे। उगमापासून तर शेवटपर्यंत ही सरळ वाहत आहे। तिच्यामध्ये आडवी धार दिसत नाही। खरोखरच ही आश्चर्याची बाब नाही का? परंतु कंडारी येथे कपिलेश्वर महादेव मंदिरावरून समोर नदीपात्रात पाहिले असता या ठिकाणी आजही आडवी धार उत्तर दक्षिण वाहताना स्पष्ट स्वरूपात दिसते। ही धार खोदलेली नसून नैसर्गिकरित्या निर्माण झाली आहे। हे विशेष या धारेमधून कपिल मुनींचे आगमन झाले आहे अशी पूर्वाख्यायिका आहे। तसेच दुसरी धारणा अशी की स्वतः तापी माता या धारेच्या मार्गाने महादेवांच्या पिंडीची सेवा करण्यासाठी विशिष्ट पुण्यकाळात येत असते। या धारेमध्ये संक्रांतीच्या पुण्यकाळात स्नान केल्याने विशेष पुण्य लाभते। श्री कपिल मुनीश्रींनी स्वतः त्यांच्या हाताने येथे वाळूची पिंड तयार केली आहे। कपिलेश्वर मुनींनी स्वतःच्या हाताने वाळूची पिंड तयार केलेली आहे। त्यांच्या नावानेच येथे कपिलेश्वर महादेव मंदिर हे प्रसिद्ध झालेले आहे। त्यांच्या नावावरूनच या मंदिराचं नाव कपिलेश्वर महादेव मंदिर असे पडले। त्यांना कपिल मुनी गोत्र असंही म्हणून लोक ओळखतात। गंगासागर व कंडारी येथे मकर संक्रांतीला एकाच दिवशी भव्य पावन प्रसिद्ध अशी यात्रा भरते। तसेच या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची अलोट गर्दी असते। या मंदिराच्या या पावन महत्वामुळे कंडारी या गावाला तीर्थक्षेत्रत्व प्राप्त झाले आहे। एकंदरी मंदिराचा संपूर्ण इतिहास पाहिला असता या ठिकाणी कालसर्प, त्रिपिंडी, शांती अशा अनेक प्रकारचे विधी या ठिकाणी संपन्न होत असतात। म्हणूनच या मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात असतात। मग मला सांगा मित्रहो, नक्कीच कंडारी वासियांचं या ठिकाणी नशीब नाही का?